अंबड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्यासह एकूण 43 आरोपींची जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। 13 सप्टेंबर 2019 रोजी अंबड पाचोड चौकात परवानगीशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता। त्याबद्दल आमदार नारायण कुचे आणि इतर 42 जणांवर महाराष्ट्र राज्य महापुरुषांच्या पुतळ्याचे पावित्र्य भंग केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह इतर साक्षीदारांच्या नोंदी घेण्यात आल्या। मात्र आलेला पुरावा विश्वसनीय नसल्याचे न्यायालयाने नमूद करत आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट किशोर राऊत, ॲडव्होकेट याकूब अली आणि ॲडव्होकेट रमेश पाडमुख यांनी यशस्वीपणे बाजू मांडली। न्यायालयाच्या या निर्णयानंतर अंबड शहरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। 1985 पासून अंबड तालुक्यातील अंबड शहरातल्या जनतेची मागणी होती। तो पुतळा बसविण्याचं काम माझ्या सोबत असलेले सर्व 44 मावळे आणि अंबड शहरातील सर्व नागरिक प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळ्यांनी आमच्या सोबत राहिला। ह्या गणपतीला 6 वर्ष पूर्ण होते। 13 सप्टेंबर 2019 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आगमन झालं। त्यात आम्ही बसविला म्हणून असं आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। पण आम्ही जनतेच्या इच्छाशक्ती आणि लोकांनी मापमध्ये बसविलेला पुतळा, पण आम्हाला त्याच्यात आरोपी करून 44 लोकांवर गुन्हे दाखल केले होते। त्याबद्दल आम्हाला माननीय न्यायालयाने मनापासून निर्दोष सोडलं। त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार आणि ज्या वकिलांनी आमची निर्दोष सुटण्यासाठी बाजू मांडली असे माझे मित्र ॲडव्होकेट किशोर राऊत साहेब, त्यांना मदत करणारे आमचे मनीष राऊत साहेब आणि गायके साहेब यांनी जामीन घेतल्यापासून आमच्या सोबत आहे। त्यांना आम्ही बोललो तरी ते मानित नव्हते, कारण की ते म्हणले की हे छत्रपती शिवाजी महाराजाचा तुम्ही पुतळा बसविला, तुम्ही मावळे आहात। म्हणून मी मनापासून सर्व वकील संघाचं जामीन घेताना तो स्वर्गवासी ॲडव्होकेट वर्जने साहेब सुद्धा होते, आमचे मुरलीधर अण्णा चौधरी हे सुद्धा नाहीये। त्यांनाही आज खरी श्रद्धांजली वाहिली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या केसमधून आम्हा सर्वांना निर्दोष न्यायालयाने मुक्त केले, त्याबद्दल आभार। अंबड शहरामध्ये आमदार नारायण कुचे व इतर 43 लोकांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला। या संदर्भात दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चाटे यांनी अशी फिर्याद दिली की महाराष्ट्र शासनाची कुठलीही परवानगी न घेता सदरचा पुतळा हा बसवण्यात आलेला आहे व सदरचा तपास हा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया यांनी केला। पण न्यायालयासमोर ज्यावेळेस हा साक्षीदारांचा खटला सुनावणीसाठी आला त्यावेळेस अंबड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप, तत्कालीन पोलीस निरीक्षक नांदेडकर व इतरांच्या महत्त्वाच्या साक्षी या नोंदवल्या गेल्या। पण सदरचा पुतळा हा विना परवाना आमदार व त्यांच्या सहकार्यांनी बसवला आहे व त्यांनी कायद्याचा भंग केला आहे अशी कुठलीही बाब महाराष्ट्र शासन हे न्यायालयामध्ये सिद्ध करू शकले नाही आणि त्यांनी ही बाब सिद्ध न केल्यामुळं या संशयाचा फायदा घेऊन विद्यमान आमदार नारायण कुचे व इतर सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।